नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ब्लाऊज पिसाची जी जोड बाजू आहे ती माझ्या साईडने आहे. मी गळ्यासाठी 2.5 इंच, शोल्डरसाठी 5.5 इंच आणि तेथून पुढे 10 इंच असे माप टाकून घेतलेले आहे. तर मार्जिनसाठी मी इथे 1.5 इंच मिसळले आहे. मुंडा मी 5.5 इंचावर घेतलेला आहे आणि उंचीला माझ्याकडून 14 इंच म्हणजे 1 इंच माझ्याकडून ॲड करायचे राहिले होते. त्या मुलीची उंची शिवून 14 इंच होती, म्हणून मी त्यात 1 इंच ॲड करून 14 + 1 15 असे उंचीचे माप घेतले आणि चौकोन आखून घेतला. मी जिथे 10 इंच केले आहे तिथे तुम्ही 10.5 इंचही करू शकताय. मी कमी, त्या मुलीला मार्जिन जास्त आवडत नाही म्हणून मी तिथे फक्त 1.5 इंचच मार्जिन वाढवले आहे. तुम्ही त्या ठिकाणी 2 इंचही मार्जिन वाढवू शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. 1.25 इंचावर मुंड्याचा खालचा आकार द्यायचा आहे, गोल आकार द्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला खालच्या साईडने थोडेसे, जे आपला चौकोन आलेला आहे त्या बाजूने थोडे खाली घ्यायचे. असे केल्याने मुंड्यात जो घोळ येतो तो येत नाही. गळा आहे 10.5 इंचाचा, त्यात अर्धा इंच म्हणजे वाढवून मी 11 इंच घेतले आणि त्या मुलीला गळा जरा पसरून पाहिजे होता म्हणून आडव्या साईडने मी 3.5 इंच घेतले आणि गोल आकार देऊन घेतला. सेम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर मार्किंग केले आणि कटिंग केले तर शोल्डर अजिबातही उतरत नाही. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ब्लाऊज कट करून पहा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की ब्लाऊज कसा बसला. खूपच छान ब्लाऊज बसतात या कटिंगचे. आता परत मी जोड बाजूलाच ठेवलेले आहे. मागचा भाग जो आपण कट केलेला आहे तो मी परत ठेवलेला आहे आणि असा भाग आपल्याला खालच्या पिसावर आखून घ्यायचा आहे. आता आपण ह्या मागच्याच साईडचा वापर करून पुढचा भाग देखील कापणार आहोत. गळ्यासाठी मी मार्क करून घेतले. सगळ्यात आधी आपण शोल्डरमध्ये बदल करणार आहोत. बघा, शोल्डर आहे असं मी 5.5 इंचाचा मुंडा आखून घेतला आणि तेथून पुढे 1.25 इंच फक्त आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. 4 इंच घेतले सरळ खालच्या साईडने आणि जिथे 4 इंच आले आहे त्याच्यावरतूनच आपल्याला टेप ठेवून वरच्या साईडने खाली 10 इंच घेतले आणि आडव्या साईडने तुम्ही बघितलेच असेल तिथे मी 2 इंच घेतले होते. तेथून पुढे मी 1.5 इंच असे माप घेतले आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला. खाली मी अर्धा इंच घेतले दोन्ही साईडने आणि मध्ये आपण 2 इंचाचा गॅप दिलेला आहे ना टक्ससाठी, तो 2 इंचाचा गॅपमध्ये दिल्यामुळे मी कडेलाही 2च इंच घेतले. तिथे जर तुम्ही 1.5 इंच दिले तर तुम्हाला कडेलाही एकदम शेवटला 1.5 इंचच घ्यायचे आहेत. वरती मी अर्धा इंच एक्स्ट्राचे घेतले आणि तिरका आकार देऊन घेतला. बघ, अशा प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा. 6.5 इंच अधिक अर्धा इंच 7 इंचाचा मी गळा टाकलेला आहे आणि गोलाकार देऊन घेतलेला आहे. म्हणजे मी ह्या गळ्याला आकार दिलेला नाही आहे कारण की मला या गळ्यात ब्लाऊजला पुढच्या साईडने डिझाईन आहे. शक्यतो पुढच्या कोणत्याही भागाला डिझाईन असली तर मी गळा हा शिवून घेतल्यावरच कट करते, जेणेकरून मला गळा शिवताना सोपे जाते. तुम्ही या चौकोनात गोलाकार देऊन किंवा तुम्हाला गळ्याचा कोणता शेप पाहिजे आहे तो देऊन तुम्ही कट करून घेऊ शकताय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय तेही मला नक्कीच सांगा. आता मी या पट्ट्या कापून घेणार आहे. तिने बाही ही नेटची शिवायची आहे, त्यामुळे तिने मला बाही करण्यासाठी हे नेट आणून दिलेले आहे आणि त्याला लावायला खाली तिने मला लटकनही आणून दिलेले आहेत.
पुढच्या साईडने पट्ट्या लागतात त्या मी काढून घेतलेल्या आहेत. हे बघा असा पीस आहे. तर हे जे वर्क आहे हे आपल्याला पुढच्या साईडने घ्यायचे आहे. बघा शिवून आपला ब्लाऊज अशा प्रकारे तयार झालेला आहे. तर तुमच्या इथे या ब्लाऊजची किती शिलाई घेतात तेही मला नक्कीच सांगा. हा ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आहे. प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट नक्कीच करा.